या लेक्चरमध्ये आपण हे जे IS कोड्स असतात हे ढोबळमानाने साईट इंजिनियरला माहीत पाहिजे. तर याच्याच पुढे आपण काय बघणार आहे, AAC ब्लॉक्स साईटवर असतात. तर AAC ब्लॉक म्हणजेच ऑटोक्लेव्ह एरेटेड कॉन्क्रीट ब्लॉक. ओके. आणि काही वेटचे कन्व्हर्जन ही साईट इंजिनियरला माहीत पाहिजे. तर 100 kg म्हणजे इथं अप्रॉक्सिमेटली 1 किलो न्यूटन. इथं मी अप्रॉक्सिमेटली हा शब्द वापरतो, एक्झॅक्ट व्हॅल्यू नसते ती. अप्रॉक्सिमेटली 1 किलो न्यूटन आणि 1 किलो न्यूटन म्हणजे इक्वल टू 1000 न्यूटन. तसंच तुम्ही 1 kg म्हणजेच किती घेता, 9.81 न्यूटन. आता डेड लोड किंवा सेल्फ वेट हे जे आहे हे आपल्याला माहीत असलं तर याच्यावरनं तुम्ही वेट काढू शकता. कारण आपल्याला फिजिक्समध्ये झाले 11वी आणि 12वीला रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग जर सपोज तुम्हाला या डेन्सिटी माहीत असेल तर त्यावरनं तुम्ही काय काढू शकता, व्हॉल्यूम हे काढू शकता. जसं स्टीलची डेन्सिटी दिलेली आहे 7850 किलो न्यूटन पर क्युबिक मीटर. हे लिहिताना जरी तुम्ही एम क्यूब लिहित असले तरी वाचताना काय वाचायचं, क्युबिक मीटर. ओके. लिहिताना जरी मीटर स्क्वेअर लिहित असले तर वाचताना काय वाचणार, स्क्वेअर मीटर. ठीक आहे. RCC जी आहे त्याची डेन्सिटी आहे 2500 kg पर क्युबिक मीटर. PCC ची 2400. ब्रिकची जनरली आपण 1900 घेतो, काही जण 1800 ते 2000 मध्ये घेतली तरीही चालेल. सिमेंट जे आहे ते OPC सिमेंट किंवा PPC सिमेंट असलं त्याची डेन्सिटी किती घेतो आपण, 1440 kg पर क्युबिक मीटर. आणि AAC ब्लॉक याची किती असते, 600 ते 700 kg पर एम क्यूब. आणि आता तुम्ही इथं वरती ब्रिकचं बघितलं तर किती दिली, 1900. म्हणजे ब्रिकच्या किती झालंय, 1/3 म्हणजे 32 to 33% ऑफ ब्रिक वर्क. मग ज्यावेळी तुम्ही ऑटोक्लेव्ह एरिएटेड कॉन्क्रीट हे जे ब्लॉक वापरणार आहेत, अल्टिमेटली काय होणार आहे, तुमचा जो डेड लोड असतो तो काय होईल, कमी होईल. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे स्ट्रक्चरल इंजिनियर ज्यावेळेस स्ट्रक्चर डिझाईन करतो ते सेक्शन काय येतील, थोडेसे लाईट वेट किंवा छोटे येतील. लाईव्ह लोड. लाईव्ह लोडचा IS कोड आहे IS 875 2015 आणि याचा पार्ट आहे 2. जसं रेसिडेन्शियलमध्ये लाईव्ह लोड मिनिमम किती घ्यायचा, 200 kg पर स्क्वेअर मीटर. पण आपण प्रॅक्टिकली किती घ्यायचा, 3 किलो न्यूटन पर स्क्वेअर मीटर. कमर्शियलला किती सांगितला आहे तो, 500. मग 4 to 5 घेतला तरी चालतो. आणि लायब्ररीला किती सांगितलं आहे, 500 ते 900 मध्ये. तर मिनिमम 5 तरी घ्यायचा. का, कारण लायब्ररीमध्ये ते वॉर्डरोब्स असतात, रॅक्स असतात, बुक्स असतो, त्यांचा लोड असतो. त्याच्यामुळे लायब्ररीज कसं लाईव्ह लोड जो असतो तो जास्त येणार आहे. आता काही पॉइंट रिमेंबर साठी, रिमेंबर दिस मध्ये काय, इफ इट इज यूज इन बिल्डिंग, जर RCCचा केला तर कॉलम, आणि जर विटांचा केला म्हणजे मॅशनरी म्हणजे वीट बांधकामात केला तर पिलर. मराठीत आपण दोघांना पण खांबच म्हणणार आहे, पण हे कसं त्याच्या मटेरियलनुसार. RCCचा असेल तर कॉलम, ब्रिकचा केला तर पिलर, वूडचा असेल तर पोस्ट म्हणायचं, स्टीलचा केला तर स्टँक्शन म्हणायचं. ठीक आहे. आणि ट्रसमध्ये जो व्हर्टिकल पार्ट असतो त्याला स्ट्रट म्हणतात. तुम्ही जे ट्रस बघता असे ट्रायंग्युलर शेपची, त्यात जो व्हर्टिकल पार्ट असेल त्याला काय आणायचं, स्ट्रट. ओके. आणि ब्रिज मध्ये जे खांब आपण उभे करतो तिला पियर म्हणतात. ओके. त्याला कॉलम नाही म्हणत. ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. RCC मध्ये असेल तर कॉलम, ब्रिक वर्कचा असेल तर पिलर आणि ब्रिज मध्ये असेल तर पियर. आता आपण काही लेवल्स पाहूयात. इथं दिले फाउंडेशन लेवल. ओके. फाउंडेशन लेवल म्हणजेच काय, हे ग्राउंड लेवल खाली आपण जे एक्सकॅव्हेशन करणार आहे त्यावेळेस जी लेवल येते तिला म्हणतात फाउंडेशन लेवल. किती आपण खोदकाम करणार आहे. नॅचरल लेवललाच NGL पण म्हणतात किंवा GL म्हणतात. इथं दिसू शकतं तुम्हाला GL ग्राउंड लेवल, किंवा OGL पण म्हणतात, ओरिजिनल ग्राउंड लेवल. आता हे काय, याला नॅचरल ग्राउंड लेवल, लेवल ऑफ प्लॉट बिफोर स्टार्टिंग ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू करण्यापूर्वीची जी
जनरल लेवल आहे ती कुठली आली, ग्राउंड लेवल. ओके. फॉर्मेशन लेवल. फॉर्मेशन लेवल म्हणजेच काय, मेड ऑफ ग्राउंड अराउंड द बिल्डिंग आफ्टर कन्स्ट्रक्शन. ओके, ती फॉर्मेशन लेवल आली. प्लिंथ लेवल म्हणजे तुम्हाला इथं 2D डायग्राम मध्ये दिसू शकतं की ग्राउंड लेवलच्या वर इथं PL आहे, ही आली तुमची प्लिंथ लेवल आणि खालची आहे ग्राउंड लेवल. तर जनरली ही जी ग्राउंड पासून प्लिंथ लेवल घेतो आपण ती 2.5 फूट तरी पाहिजे. ओके, बुक मध्ये दिलेले आहे 0.45 मीटर, पण ज्यावेळेस तुम्ही ऑन साईट काम कराल 2.5 ते 3 फूट ही घेत चला. सील लेवल. सील लेवल म्हणजे काय, हा जो विंडोचा बॉटम जो असतो याला म्हणतात सील लेवल. आणि लिंटल लेवल म्हणजे काय, विंडोचा टॉप किंवा डोअरचा टॉप हा एकाच लेवलला असतो, त्या लेवलला लिंटल लेवल म्हणतात. फॉल्स सिलिंग किंवा सस्पेंडेड सिलिंग हे का करता की तुमच्या स्लॅब खाली खूप जास्त बीम जात आहे, ते विचित्र दिसतं. मग ते बीम हाईड करण्यासाठी एक तर हे फॉल्स सिलिंग करता आणि याचा दुसरा पर्पज आहे तुमची रूम अट्रॅक्टिव्ह दिसावी. तुमचं जे सिलिंग आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी पण फॉल्स सिलिंग करतात आणि त्यात तुम्ही लाईट्स वगैरे सोडून आणखीन त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. रूफ बीम. आता रूफ बीम जे आहे हे नावातच आहे, रूफ बीम म्हणजे काय, हे जे रूफ आहे याच्या खाली येणार किंवा स्लॅब खाली येणार त्याला रूफ बीम म्हणतात. पॅरापेट वॉल म्हणजे काय, स्लॅबच्या वर जी वॉल येणार ती पॅरापेट वॉल असते, ती प्रोटेक्शन साठी करतो आपण. आणि पॅरापेट वॉल ही फक्त तुमच्या जो टॉपचा स्लॅब असेल त्याच्या आउटर पेरिफेरीला असते. आता तुम्हाला इथे एक महत्वाचा डिफरन्स सांगायचा मला, फ्लोर टू फ्लोर हाईट आणि रूम हाईट यामधला. फ्लोर टू फ्लोर हाईट म्हणजे काय, ह्या प्लिंथ लेवलचा जो टॉप सरफेस आहे, तर हा जो स्लॅब आहे इथे दिसतोय तुम्हाला त्याचा टॉप सरफेस ती झाली फ्लोर टू फ्लोर हाईट. पण रूम हाईट काय असतं, ह्या प्लिंथ लेवलचा टॉप सरफेस तर ह्या स्लॅबचा जो बॉटम असतो ती झाली रूम हाईट. आता फॉर एक्झाम्पल तुमची प्लिंथ पासून ही फ्लोर टू फ्लोर हाईट आहे 10 फूट आणि या स्लॅबची जाडी आहे 6 इंच इन्क्लुडिंग फ्लोरिंग वगैरे सगळं. तर रूम हाईट किती भरेल तुमची, 9.5 फूट. का बरं, कारण तुम्ही काय करणार, रूम हाईट कशी कॅल्क्युलेट करणार, रूम हाईट इज इक्वल टू फ्लोर टू फ्लोर हाईट मायनस थिकनेस ऑफ स्लॅब इन्क्लुडिंग इट्स फ्लोरिंग. जी ओव्हरहेड वॉटर टँक असते ती जनरली स्टेअर केसच्या अबोव देता, म्हणजे स्टेअर केसचे कॉलम आपण थोडे हेवी करू शकतो. आणि दुसरं रिझन आहे, स्टेअर केसची जी हेडरूम असती इकडे तिला टावर म्हणतात ऑन साईट, पण टेक्निकल नाव तिचं हेडरूम आहे, ती 7 फूट असते. म्हणजेच तुमच्या वॉटर टँकला ही जी लेवल आहे स्लॅब लेवल हिच्यापासून आणखीन काय 7 फूट काय भेटतं, इलिव्हेशन किंवा हाईट भेटते. बेसमेंट लेवल जी असते काही स्पेसिफिक केसमध्ये असता, बेसमेंट म्हणजेच काय, तळघर किंवा खालचा मजला. बेसमेंट दिल्यामुळं बिल्डिंगचं अँकरेज वाढतं, पण एक त्याचा तोटा पण आहे, तुम्ही ज्यावेळेस जे ड्रेनेजचे प्रॉब्लेम येतात याला, कारण ऑलरेडी तुम्ही ज्या तुमच्या ड्रेनेज लाईन आहे त्याच लेवलला काम झालेलं असतं किंवा त्याच्याही खाली झालेलं असतं, तर इथं ड्रेनेजसाठी प्रॉब्लेम येतो. पण स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू हे चांगलं का आहे की तुम्हाला अँकरेज चांगला भेटतो याच्यासोबत, अर्थ सोबत. डॅडो. आता डॅडो जे आहे या सिरॅमिक टाईल्स असतात WC बाथ मध्ये यूज केलेल्या, त्यांना डॅडोज म्हणतात. क्लॅडिंग जे असतात ते कवरिंग असतात अट्रॅक्टिव्ह मटेरियलच्या, ॲल्युमिनियम असेल किंवा ग्लास असेल. फसाडच्या अंडर येतं, हे आर्किटेक्चरल टर्म आहे फसाड, तिच्या अंडर ह्या क्लॅडिंग्स येतात. तुम्ही या बँकेला वगैरे बघितलं असेल किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग असेल त्याला. फ्लोरिंग जी असते ती कुठं येणार आहे, इनसाइड द बिल्डिंग, वॉलच्या आत ज्या असं आपण फरशी जी बसवतो ती फ्लोरिंग. आता जे पेवर ब्लॉक वगैरे जे आहे ते कुठे येणार आहे, पेवर ब्लॉक पार्किंग मध्ये, म्हणजे हे काय झालं, आउटसाइड ऑफ बिल्डिंग. स्टोन मॅशनरी हे जुन्या अंगणवाड्यांच्या शाळा वगैरे बघितल्या तर त्या स्टोन मॅशनरी मध्ये केलेल्या आहे अप टू प्लिंथ लेवल, किंवा काही शाळा पूर्ण स्टोन मॅशनरीत केलेला आहे. पण हल्ली काही लोक जे असतात लुक येण्यासाठी किंवा इलिगंट स्ट्रक्चर करण्यासाठी ही स्टोन मॅशनरी वापरतात फ्रंट वॉलला. तर ह्या स्टोन मॅशनरीत पुन्हा 2 टाईप येतात, एक कोर्स रबल मॅशनरी आणि एक अनकोर्स रबल मॅशनरी, आणि तिसरा येतो रॅन्डम रबल मॅशनरी. कोर्स रबल म्हणजे काय, एक सारखे स्टोन असतील,
अनकोर्स म्हणजे काय, थोडे वेडेवाकडे असतील. आणि रॅन्डम रबल शब्दातच आहेत, रॅन्डम स्टोनची केलेले असतील. ओके, तर दिसण्यासाठी जी कोर्स रबल मॅसनरी असते ती छान दिसते. किंवा तुम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पण बघितले, ते पण हे स्टोन मॅसनरीतच झालेले आहे. जिथं कोर्स रबल मध्ये काम झालेलं आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि जे लेस इम्पॉर्टंट वर्क असतं ते रॅन्डम रबलमध्ये करतात. ब्रिक मॅसनरी, जे आपण घरात भिंती बांधतो ब्रिक मॅसनरीच्या अंडर येतात. आणि जी इथे वीट भेटते संगमनेरमध्ये, तिचं डायमेन्शन असतं 9 इंच लेंथ, 4 इंच विड्थ आणि 3 इंच डेप्थ रेग्युलर वीट. आणि ठोकळा वीट घेतली तर 9 इंच लेंथ, 6 इंच विड्थ आणि 4 इंच डेप्थ. पीओपी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, हे तुम्ही फॉल सिलिंगला वापरू शकतात. आता रेडीमेड 2x2 चे शीट्स पण येतात. इथं दिले टाईल्स. टाईल्स आता तुमची मर्जी, इटालियन मार्बल पण वापरू शकता तुम्ही, ग्रॅनाइट वापरू शकता, टेराझो फ्लोरिंग आहे, मोझॅक फ्लोरिंग आहे, विट्रिफाईड टाईल्स येतात, स्पार्टेकच्या टाईल्स येतात, शहाबाद टाईल्स येतात. तर यात बरेचसे प्रकार आहे. तुम्ही मार्केटमध्ये थोडा स्टडी करून तुम्हाला जी बजेटला परवडेल अशी टाईल्स तुम्ही चूज करू शकता त्याच्या पर्पजनुसार. आता फॉल सिलिंग, काही जण प्लायवूडचं पण बनवता, पण हे जे आहे जनरली पीओपी वालेच वापरता. प्लायवूडचं थोडं कॉस्टली जातं, पीओपीचं स्वस्त आहे. वेस्ट स्लॅब, वेस्ट स्लॅब म्हणजे असा स्लॅब तो स्टेअरकेसच्या खाली असतो. जो रायझर आणि ट्रेड असतो त्याला जो सपोर्ट करण्यासाठी इन्क्लाइन स्लॅब असतो त्याला वेस्ट स्लॅब म्हणतात. संक स्लॅब हा टॉयलेटला येतो किंवा WC बाथ खाली येतो. ट्रेड, ट्रेड म्हणजे जिन्यामध्ये आपण जिथे पाय ठेवतो तो झाला ट्रेड. आणि 2 ट्रेड मधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स असतं ते झालं रायझर. आणि जिथं आपण रेस्ट करतो त्याला म्हणतात लँडिंग. आणि डॉगलेग स्टेअरकेसमध्ये येते मिड लँडिंग. हे तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवून देईल स्टेअरकेसच्या. ओके, आणि इथं काही माप दिलेले आहेत रेड क्ले ब्रिकचे म्हणजेच विटांचे आणि ठोकळा विटांचे. पण मी तुम्हाला सांगितलं आमच्या रिजनमध्ये ज्या ब्रिक अवेलेबल आहेत त्याच्या साईजेस. आणि हे AAC ब्लॉक असतात, याचे कंपनीनुसार साईजेस काय होऊ शकतात, व्हॅरी होऊ शकतात. ओके, तर याचे रेट हे दरवर्षी बदलतील. हे फक्त रेफरन्ससाठी रेट आहेत, हेच ॲज इट इज तुम्ही धरून चालू नका. इफ नो वॉल आर प्रेझेंट ॲट ग्राउंड फ्लोअर ओनली सी कॉलम, त्याला स्टील फ्लोअर म्हणतात. म्हणजे तुम्ही पुण्या मुंबईला गेले फ्लॅट स्कीममध्ये तर बिल्डिंगच्या खाली जे आपण पार्किंग मध्ये आपण गाडी पार्क करतो ते फक्त कॉलम कॉलम दिसता, वॉल ऑब्सेंट असता. तर ती जी पार्किंग जी करतो ना त्याच फ्लोअरला तुम्ही स्टील फ्लोअर म्हणतात, असं लक्षात ठेवा. आणि स्टील फ्लोअर जो असतो तो जनरली हाईटला कमी घ्यायचा, 2.7 मीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 फूट. एक्झॅक्टली नाही म्हणत मी, काय अप्रॉक्सिमेटली 9 फूट घ्यायचा. ठीक आहे. आणि हे कॉम्पोनंट ऑफ बिल्डिंग हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.